आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे। येरती माई के दुःखाची जणीती, नाही आदी अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। येरती माई के दुःखाची जणीती, नाही आदी अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची ओरे कीर्ती मागे। येरती माई के दुःखाची जणीती, नाही आदी अंती अवसान। तुकोबरांच्या उपदेशपर प्रकरणातील गाथेतील अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे। प्रस्तुत एक दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी किम निमित्ताने आहे, आपणा सर्वांना ज्ञातच आहे। तरी देखील या ठिकाणी साळुंखे परिवारातून गेल्या 3 वर्षापूर्वी कैलासवासी कृष्णाजी साळुंखे यांचं देहावसन झालं। त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। ज्यांच्या मागे त्यांचा परिवार आहे, 3 मुलं 2 मुली आणि सर्व साळुंखे परिवार ज्यांच्या मागे शोकाकुल आहे। हरिभक्तीपरायण रामचंद्र कृष्णाजी साळुंखे, हरिभक्तीपरायण विलासदादा साळुंखे, हरिभक्तीपरायण आप्पादादा साळुंखे आणि त्यांच्या ज्या 2 कन्या आहेत, रंजनाताई चव्हाण आणि सुरेखाताई चव्हाण। या साळुंखे परिवारातून 3 वर्षापूर्वी ज्यांचं देहावसन झालं, असे कृष्णाजी साळुंखे ज्यांच्या संगतीमध्ये आपण सर्वजण राहिलेला आहात, ज्यांचा स्वभाव अतिशय मन मिळावू होता, ज्यांना नेहमी सत्य आवडत होतं, कधीही खोटं आणि चुकीचं हे कधीही आवडत नव्हतं, ज्यांना दान धर्म करण्याचा फार ज्यांचा स्वभाव होता, पारमार्थिक कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी जे नेहमी पुढे असायचे, अग्रेसर असायचे। विशेषतः गावामध्ये जर सप्ताह असला तर अन्नदान करण्यामध्ये नेहमी ते पुढे असायचे आणि ज्यांची नेहमी पंगत असायची आणि ते गेल्यानंतरही साळुंखे परिवारातून त्या अन्नदानाची सेवा नेहमी चालू आहे। म्हणजे त्यांनी जेही बीज पेरलेलं आहे, ते बीज पेरल्यानंतर जो वेल उगवलेला आहे, तो गगनापर्यंत जात असताना तो वेल कुठेही थांबलेला नाही। अन्नदान असेल, पारमार्थिक कार्य असेल, ज्ञानदान असेल, हे कार्य या साळुंखे परिवारातून नेहमी चालू राहिलेलं आहे। कृष्णाजी साळुंखे यांचा स्वभाव म्हणजे अतिशय मजाकी स्वभाव होता। नेहमी सगळ्यांना हसत खेळत जे ठेवत होते। जगामध्ये दान पुण्य करण्याचे वेगवेगळे प्रकार आहे, परंतु समोरच्याला सुखी ठेवणं, आनंदी ठेवणं आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणं, हे सुद्धा एक फार मोठं कार्य जीवनामध्ये आहे। कारण जगामध्ये जर आपण बघितलं तर जिकडे तिकडे सर्वजण दुखी आहेत। जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे। जगामध्ये सर्व बाजूंनी सुखी असणारा कुणीही सापडणार नाही। कुणालाही जर विचारलं तर सगळे जण दुखी आहेत। कोण कोण दुखी आहे याची यादी सांगत असताना कबीरजी महाराज म्हणतायत की या पृथ्वी तलावरचे सर्वसामान्य या ठिकाणी राहणारे लोक तर दुखी आहेच आहे, परंतु स्वर्गाधिक देवता सुद्धा दुखी आहेत। कबीरजी महाराज म्हणतायत स्वर्गाधिक देव सुद्धा दुखी आहेत। जो देखे सो दुखी बाबा, 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 सुखिया
आहे. या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण दुखी आहोत. कोणतं ना कोणतं दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. सर्व बाजूंनी सुखी आहे असं जर कोणाला विचारलं तर कोणी सुखी आहे का? जे सुखी असतील त्यांनी एकदा बोट वर करा की आम्ही सगळ्या अंगाने सुखी आहोत, आम्हाला कुठेच दुःख नाही. कुणीही नाही. कोणतं दुःख आहे कोणाला? म्हणतात कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. कोण कोणत्या रूपाने दुखी आहे? म्हणतात काही जण दुखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. कुणाला तनाचं दुःख आहे म्हणजे शरीराचं दुःख आहे. शारीरिक व्याधी आहे, कोणता तरी आजार आहे. कुणाचे गुडघे दुखतायत, कुणाचा मनका दुखतोय, कुणाचे दात दुखताय, म्हणजे कोणती तरी शारीरिक व्याधी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी. काही मनाने दुखी आहेत. मनाने दुखी कसे आहेत? एखादी इच्छा जर अंतकरणामध्ये असेल आणि ती जर इच्छा कुणाची पूर्ण झालेली नसेल तर तो मनुष्य कधीही सुखी राहू शकत नाही. कारण प्रत्येकाचे कोणते ना कोणते स्वप्न असतात की माझं असं घर असलं पाहिजे, माझे मुलं माझं ऐकणारं असले पाहिजे, माझ्याकडे एवढा पैसा असला पाहिजे, माझ्या शेतामध्ये एवढं उत्पन्न निघलं पाहिजे. परंतु सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात आणि जेव्हा मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतायत त्यावेळेस काय घडतंय? मन दुखी. मनुष्याचं मन दुखी होतं. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. काही जण धन नाही म्हणून उदास आहे. प्रत्येकाला अपेक्षा असते की मी गडगंज श्रीमंत असला पाहिजे, माझ्याकडे भरपूर धन असलं पाहिजे. परंतु धनाच्या अभावी काही जण दुखी आहे. थोडे थोडे सब दुखी. कबीरजी महाराज म्हणताय प्रत्येकाला थोडं थोडं दुःख आहे म्हणून सगळे जण कुठे ना कुठे दुखावलेले आहेत, दुखी आहे. हे प्रत्येकाच्या दुःखाचं कारण आहे. काही जणांना दुःख याचं आहे की आपलेच लोक आपल्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहे, याचं काहींना दुःख आहे. जगातलं हे फार मोठं दुःख आहे. एक वेळ जगाने जर त्रास दिला तर सहन होतं. एक वेळ जगाने जर त्रास दिला तर दुःख कदाचित कमी होत असेल. परंतु आपलेच लोक जेव्हा आपल्या विरोधामध्ये उभे राहतायत आणि आपलेच लोक जेव्हा आपल्याला त्रास देत आहेत तेव्हा मनुष्याला फार अंतःकरणापासून दुःख होत असतं. मनुष्य त्या दुःखाने फार दुःखी होत असतो. काही लोक दुःखी कशासाठी आहे? दुसऱ्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत. काही स्वतःच्या दुःखाने दुःखी आहेत. काही स्वतःच्याच नातेवाईकांच्या त्रासाने दुःखी आहेत, त्यांच्या वागण्यामुळे दुःखी आहेत. आपण धर्माच्या बाजूने उभे असतानाही आपलेच अधर्माच्या बाजूने उभे राहून आपल्या विरोधात उभे राहतायत तेव्हा काही जण दुःखी होत आहेत. हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि त्याच्यानंतर दुःखाचं एक कारण सध्याच्या स्थितीमध्ये असं आहे की जगामध्ये इतर सुखी आहेत हे बघितल्यानंतर मनुष्य जास्त दुःखी होतो. कधी कधी मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही परंतु दुसऱ्यांच्या सुखाने जास्त दुःखी होत असतो. एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरांनी विचारलं काय दुखतंय? चेकअप करत असताना डॉक्टरांनी विचारलं त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं, म्हटले माझं पोट दुखतंय. म्हटले कधीपासून दुखतंय? त्या व्यक्तीने उत्तर दिलं, म्हटले जेव्हापासून शेजारच्याने 4 व्हीलर घेतलेली आहे आणि 2-3 मजली बंगला बांधलेला आहे ना तेव्हापासून माझं पोट दुखतं. म्हणजे व्यक्ती स्वतःच्या दुःखाने काही जण दुःखी आहे, काही जण दुसऱ्यांच्या सुखाने दुःखी आहे. थोडे थोडे सब दुःखी. प्रत्येकाला कोणतं ना कोणतं दुःख आहे आणि कोणत्या ना कोणत्या दुःखाने दुःखी आहे. परंतु दुःख जरी प्रत्येकाला वेगवेगळं असेल तर त्याच्यासाठी सुख कुठे आहे हे समजलं पाहिजे. तुम्ही आम्ही शोध घेतोय सुखाचा की या ठिकाणी सुख मिळेल, दुसऱ्या ठिकाणी सुख मिळेल, कोणत्या ठिकाणी सुख मिळेल, प्रत्येक जण सुखाचा शोध घेतो. अशा वेळी जेव्हा इतर माईक पदार्थांमध्ये जेव्हा जीवात्मा सुखाचा शोध घ्यायला लागतोय त्यावेळेस तुकोबराय जीवात्म्याला सांगताय, या जगाकडे बघून तुकोबरायांना हसू आलं
आणि तुकोबराने विचार केला की सुखासाठी जीवात्मा ज्या ठिकाणी तळमळ करतोय त्या ठिकाणी त्याला सुख मिळत नाही. मग या लोकांना आपण सुखाचा मार्ग दाखवला पाहिजे. कारण जगत जेव्हा दुखी असतं, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जेव्हा हे जगत अनितीच्या मार्गाने जातंय, अधर्माच्या मार्गाने जातंय, चुकीच्या मार्गाने जातंय, जेव्हा या जगतातल्या जीवात्म्यांची अधोगती होते त्यावेळेस संत महात्म्यांना दुःख वाटतंय. आणि अशा वेळेस संत महात्मे या सगळ्या मानवांना उपदेश करतात. आणि उपदेश करत असताना म्हणतायत, बाबा रे, तुम्ही ज्या ठिकाणी सुख शोधताय त्या ठिकाणी सुख नाही. सुख कुठे आहे? तर देवाला जर तुम्ही आपलंस केलं तर तुम्ही सुखी होणार. हा सुखाचा मार्ग आहे. आपुला तो एक देव करून गावा, आपुला तो एक देव करून गावा, आपुला तो एक देव करून गावा, आपुला तो देव करून गावा. म्हणतायत, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. ज्याला सुखी व्हायचं असेल त्याने काय केलं पाहिजे? तर म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जो एक भगवान परमात्मा आहे त्या देवाला आपलंस करून घेतलं पाहिजे. देवाला जर आपलंस केलं तर मनुष्य सुखी होईल. संत महात्म्यांना सुखाचा पत्ता माहित आहे. तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी सुखाचा शोध घेतोय त्या ठिकाणी सुख मिळत नाही. का? कारण आपला पत्ता चुकलेला आहे. कल्पना करा, तुम्हाला जर कपडे घ्यायचे असतील आणि तुम्ही जर दूध डेअरीवर गेले आणि त्यांना सांगितलं दाखवा 2-4 साड्या, दाखवा आम्हाला कपडे घ्यायचे, काय म्हणतील ते म्हणतील ही दूध डेअरी आहे, याच्यामध्ये दूध मिळतंय, तुम्हाला कपडे पाहिजे असेल तर कापड दुकानामध्ये जावं लागेल. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेला आहे. तुम्हाला जर किराणा माल घ्यायचा असेल आणि किराणा माल घेत असताना तुम्ही जर गावामध्ये गेले आणि गेल्यानंतर जर औषधालयामध्ये गेले, औषधालयामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही म्हटले द्या आम्हाला गोडे तेल द्या, आम्हाला साखर द्या, मिळेल का? मिळणार नाही. ते म्हणतील हे औषधालय आहे, हा किराणा मालाचं दुकान नाही, तुमचा पत्ता चुकलेला आहे. तुम्हाला जर किराणा घ्यायचा असेल तर कुठे जावं लागेल? किराणा दुकानामध्ये जावं लागेल. तसंच तुमच्या आमच्या जीवनाची स्थिती झालेली आहे.
ज्या ठिकाणी सुख आहे आपण त्या ठिकाणी सुखाचा शोध घेत नाही आणि ज्या ठिकाणी दुःख आहे आपण त्या ठिकाणी सुखाचा शोध घेतोय. आपल्याला वाटतंय की या संसारामध्ये आपल्याला सुख भेटेल, परंतु संसारामध्ये सुख नाही. सुख कुठे आहे? संत महात्म्यांना त्याचा पत्ता माहित आहे, म्हणून त्यांनी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे, म्हणून उपदेश केलेला आहे. कारण ज्याला एखादी गोष्ट माहिती असेल त्याने काय केलं पाहिजे? एखादा अंध व्यक्ती जर रस्त्याने चालू असेल, पुढे खड्डा असेल, तो व्यक्ती जर खड्ड्यामध्ये पडत असेल तर डोळसाने काय केलं पाहिजे? डोळसाने त्या व्यक्तीला आवाज दिला पाहिजे, बाबा रे पुढे खड्डा आहे, तू खड्ड्यामध्ये पडशील, तुला दिसत नाही, म्हणून या दिशेने चालू नको, दुसऱ्या दिशेने चाल. किंवा डोळसाने काय केलं पाहिजे? हात पकडला पाहिजे अंध व्यक्तीचा आणि योग्य मार्गाने त्याला लावलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतायत, सुखी जे निवावे जग निववावे, सुखी जे निवावे जग निववावे, सुखी जे निवावे जग निववावे, सुखी निवावे जग निववावे. अज्ञानी की ज्याला ज्ञान असेल, ज्याला माहिती असेल, जो डोळस असेल, त्याने काय केलं पाहिजे? सुखी जे नेवावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासे. जो अज्ञानी असेल त्या अज्ञानाला ज्ञानी व्यक्तीने सन्मार्गाला लावलं पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. आपण सुखी झालो, आपल्याला माहिती पडलं की सुख या ठिकाणी आहे, मग दुखी व्यक्तीला आपण तो सुखाचा मार्ग दाखवला पाहिजे. तसे संत महात्म्यांना सुख मिळालेला आहे, सुखाचा पत्ता समजलेला आहे, म्हणून संत महात्म्यांनी आम्हाला उपदेश करताना म्हटलंय की बाबांनो, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना तर त्याचा सुखाचा पत्ता मी सांगतो. संतांनी 2 पत्ते सांगितलेले आहेत सुखाचे. सुख कुठे आहे? पहिला सांगितलेला आहे, सुख आहे भगवान परमात्म्याच्या जवळ. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुख कुठे आहे? तर सुख आहे भगवान परमात्म्याच्या जवळ. सुख कुठे आहे? भगवान परमात्म्याच्या जवळ सुख आहे. भगवंत सुखी आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्यानंतर आपण सुखी होणार. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. भगवान परमात्मा सुखरूप आहे, म्हणून भगवान परमात्म्याच्या जवळ गेले की आपण सुखी होणार. आणि दुसरा पत्ता सांगितलेला आहे, ज्याला सुखी व्हायचं असेल त्याने संतांना शरण जायचं आहे. सुखवसे हे जिठाई बहुपाई संतांच्या. सुख वसे म्हणजे सुख राहतंय, कुठे राहतंय? बहुपाई संतांच्या. संतांच्या चरणाजवळ सुख आहे, म्हणून संतांजवळ जायचंय. जर संतांजवळ गेले तर काय होईल? म्हणतात की तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. ज्याला सुखी व्हायचं असेल त्याने हे 2 पत्ते लक्षात ठेवायचे. एक आहे सुख भगवंताच्या जवळ आणि दुसरं आहे संतांजवळ. म्हणून तुकोबराय म्हणतायत, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एकदा की त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं. आपलंसं करायचं म्हणजे काय करायचं? आपण त्या भगवंताला शरण जायचं, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं.
संतांना शरण जायचे, गुरूंना शरण जायचे. गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे त्या गुरूंच्या मंत्राचा जप करायचे. जेव्हा आपण ही क्रिया करणार त्यावेळेस जीवनामध्ये आपल्याला खरं सुख प्राप्त होईल. आपण सुख कशाला म्हणतोय? दुःख निवृत्तीला सुखाची उपमा देतोय आपण. दुःखाच्या निवृत्तीला सुखाची उपमा देतो. एखाद्याच्या डोक्यावर जर 15 किलो बोजा असेल, 15 किलो धान्य असेल, उन्हाचे दिवस असतील आणि डोक्यावर 15 किलो धान्य घेऊन 10 किलोमीटर जायचं असेल, 5 किलोमीटर चालून झालं आणि चालता चालता एक व्यक्ती रस्त्यामध्ये आला आणि त्याने सांगितलं तुमच्याकडे फार मोठा बोजा आहे ना, असं करा की अर्धा मला देऊन टाका, मी तुमचा अर्धा बोजा धरतो आणि उरलेले 5 किलोमीटर पर्यंत मी तुमच्या बरोबर चालतो. ज्याच्याकडे 15 किलोचा बोजा होता त्याने काय केलं? 5 किलो धान्य दुसऱ्याच्या डोक्यावर दिलं आणि उरलेलं 10 किलो धान्य त्याच्या जवळ ठेवलं. जेव्हा 5 किलो धान्याचा बोजा कमी झाला त्यावेळेस त्या व्यक्तीला आनंद वाटतो. वा, बरं झालं आपण थोडेफार हलके झालो, आपल्या डोक्यावरचा बोजा कमी झाला. म्हणजे व्यक्तीला आनंद झाला. केव्हा झाला? जेव्हा दुःखातून थोडंफार सुख सापडलं तेव्हा व्यक्तीला आनंद झाला. याचा अर्थ आपण थोडी दुःख निवृत्ती झाली की त्याला सुखाची उपमा देत असतो. आपण सुख कशाला म्हणतोय? आपलं सुख कसं आहे? आपलं सुख म्हणजे शाश्वत सुख नाही. आपल्याला जे सुख मिळतंय हे अशाश्वत सुख आहे. आपण आनंदी होतोय कशाने? अशाश्वत आनंदाने आपण आनंदी होतोय. कशा पद्धतीने? शेतामध्ये गेले, भरपूर कष्ट केलं, डोक्यावर सूर्य आहे आणि अशा वेळेस घामेघूम झालेले, भरपूर भूक लागलेली आणि अशा वेळेस खूप भूक लागलेली असताना घरी चालून आले आणि आल्यानंतर दमलेले आहे, उन्हामध्ये थकलेले होते आणि अशा वेळेस AC लावल्यानंतर थंडगार हवा आली. व्यक्ती म्हणतो वा, काय आनंद झाला, काय सुखी झालो, बरं झालं. आणि त्याच्यानंतर श्री बालाजीचा प्रसाद मिळाला. श्री बालाजीचा प्रसाद म्हणजे काय? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे जिलेबी, ला म्हणजे लाडू. असा श्री बालाजीचा प्रसाद मिळाला. येथेच भोजन झालं, एसीची हवा आहे, मस्त गादीवर झोपले. आपण काय म्हणणार? वा, काय आनंद मिळाला, काय सुखी झालो. पण हे सुख, हा आनंद कुठपर्यंत? त्याच्यानंतर 7-8 तास संपले आणि 7-8 तास गेल्यानंतर मनुष्याला परत दुःख होतंय. कसलं दुःख होतंय? पुन्हा पोटामध्ये कावळे ओरडायला लागतात, पुन्हा भूक लागते, पुन्हा काम केलं की पुन्हा शरीर थकतंय. याचा अर्थ आपल्याला जे सुख मिळतंय, आपल्याला जो आनंद मिळतोय, हा काही कालावधीसाठी मिळतोय. अशा सुखाला, अशा आनंदाला अशाश्वत आनंद, अशाश्वत सुख म्हणताय. असा आनंद कुठपर्यंत टिकतो? असा आनंद काही वर्षापर्यंत असतो, काही तासापर्यंत असतो, काही महिन्यापर्यंत असतो. सुंदर कपडे अंगावर घालायला मिळाले, आनंद वाटतो, परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत ते कपडे फाटत नाही, जुने होत नाही तोपर्यंत. जेव्हा ते नवीन कपडे पहिल्यांदा परिधान करत असताना जो आनंद वाटतो, तेव्हा तेच कपडे फाटल्यानंतर घालताना आनंद वाटतोय का? वाटत नाही. याचा अर्थ आपल्याला आनंद काही वर्षापर्यंत, काही महिनेपर्यंत, काही तास, काही क्षण, एखादी आवडतीची व्यक्ती भेटली की आपल्याला आनंद होतो, परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या जवळ आहे तोपर्यंत. एकदा की ती व्यक्ती पुन्हा त्या दुसऱ्या गावाला जायला लागली, निघून जायला लागली, तो पुन्हा मिळणारा आनंद होतो का? तो आनंद संपून जातो. याला अशाश्वत आनंद, अशाश्वत सुख म्हणतात. परंतु ज्याला कायमचं सुखरूप व्हायचं असेल, शाश्वत आनंद आणि शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल, त्याच्यासाठी उपाय कोणता आहे? तुकोबराय म्हणतायत, आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. याच्याशिवाय अजिबात सुख मिळणार नाही.
बाकीचे सुख काही कालावधीसाठी मिळतील, परंतु एकदा की देवाची कृपा झाली, एकदा की संतांची कृपा झाली, एकदा की गुरूंची कृपा झाली, असं सुख मिळेल. मग तू अवघाची सुखरूप होश. पुन्हा दुःख या जन्मी नाही, जन्मोजन्मी शिल्लक राहणार नाही. हा खरा पत्ता आहे सुखाचा. पण मनुष्य दुःखी आहे, कारण मनुष्याला दुःख एक या गोष्टीचं आहे की कधीतरी माझा देह जाणार आहे, मी मरणार आहे. याच्यामुळेही मनुष्य दुःखी असतो. मनुष्याच्या दुःखाचे 3 कारण ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. ते 3 कारण कोणते आहे? मनुष्य दुःखी असतो कारण मनुष्याला भय आहे, मनुष्यामध्ये मोह आहे आणि मनुष्यामध्ये शोक आहे. भय, शोक आणि मोह या 3 गोष्टींमुळे मनुष्य दुःखी का आहे? मनुष्य का भयभीत आहे? कारण मनुष्याला एक भीती आहे की कधीतरी मी मरणार आहे, माझा मृत्यू येणार आहे. बघा, घरामध्ये असले, अंधार असला, अचानक आपल्या अंगावर काहीतरी पडलं, आपल्याला असं वाटतं की पाल पडलेली आहे. मनुष्य अचानक त्या ठिकाणी घाबरतो, दचकतो. काही जण अचानक ओरडतात किंवा छातीचे ठोके वाढून जातात. का? कारण मला काही होणार तर. एखादा उंदीर जरी पायाजवळून गेला तरी मनुष्य उड्या मारतोय. का? भीती आहे, मला काही होणार तर. अंधारातून जरी कोणी एकटा मनुष्य जात असला तरी सुद्धा मनुष्याला भीती वाटते. का? मृत्यूचं भय आहे. पण मृत्यू हे जगातलं शाश्वत सत्य आहे. आपल्यातून 3 वर्षापूर्वी कृष्णाजी साळुंके जसे निघून गेलेले आहे, तसं आपण सुद्धा कधीतरी जाणार आहे. आपला सुद्धा फोटो लागणार आहे, आपल्या फोटोला सुद्धा कोणीतरी हार घालणार आहे. कधीतरी ही क्रिया आपल्याही जीवनामध्ये घडणार आहे, कारण हे शाश्वत सत्य आहे की आपण कधीतरी मरणार आहोत. पण आपण मरणार आहोत हे जेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगायला लागले, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, मनुष्य मरणार आहे, परंतु कसा? देहरूपाने मरणार आहे. मनुष्याचा आत्मा कधीही मरत नाही. आत्मा कसा आहे? अमर आहे. त्या आत्म्याला कुणीही जाळू शकत नाही, भिजवू शकत नाही, तोडू शकत नाही. भगवान परमात्मा म्हणतायत, नैनम छंदंती शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनं क्लेदयान्त्यापो न शोषयति मारुताः. नैनम छंदंती शस्त्राणि नैनम दहति पावका. या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही. नैनम दहति पावका. अग्नी सुद्धा आत्म्याला जाळू शकत नाही. न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः. वारा त्याला सुकवू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, कुणी त्याला शस्त्राने तोडू शकत नाही. कारण आत्मा कसा आहे? अमर आहे. आत्म्याला कोणीही मारू शकत नाही, तोडू शकत नाही, भिजवू शकत नाही. मग मृत्यू कसला होतो? तर मृत्यू या देहाचा होत असतो. कारण हा देह कसा आहे? विनाशी आहे. आपल्याला कधीतरी हा देह सोडून जायचा, आणि जेव्हा आपण देह सोडून जाणार त्यावेळेस ज्याचे त्याचे भाग आपल्याला ज्याला त्याला द्यायचे. मनुष्याचा देह पंचमहाभूतांपासून बनलेला. रामचरित मानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करत आहे, रामप्रभूंनी जेव्हा वालीचा वध केला, त्यावेळेस वालीचा वध केल्यानंतर रामप्रभू वाली पत्नी ताराला सांगत असताना म्हणतायत की रडू नकोस, तुझे पती वारलेले आहेत ना, यांचा देह समाप्त झालेला आहे आणि प्रत्येकाचा देह कधी ना कधी समाप्त होणार आहे. म्हणून देह कशापासून बनलेला आहे? तर म्हणतायत देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरत्न
राम सिया राम जय जय राम सिया जय जय कशापासून बनलेलं आहे? क्षिती जल पावक गगन समीरा पंच रचित अति अधम शरीर. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंच महाभूतांपासून हा देह बनलेला आहे. भगवान परमात्म्याने जेवढं ही आयुष्य दिलेलं आहे, हे आयुष्य जगल्यानंतर मनुष्याला पंच महाभूतांना ज्याला त्याला ज्याचा त्याचा भाग द्यायचा आहे. जेव्हा मनुष्य देह सोडतो त्यावेळेस मनुष्याला ज्याचा त्याचा भाग द्यावा लागतो आणि नंतर आत्म्याला निघून जावं लागतं. कबीरजी महाराज म्हणतायत कशा पद्धतीने? रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, भाड़े के कहरे को क्या तू संभाले, एक दिन तुझे घर से मालिक निकाले, इसका किराया तुझे भरना पड़ेगा, रे मन मुसाफिर निकलना पड़ेगा. कबीरजी महाराज म्हणताय की कधी न कधी हा देह सोडून आपल्याला जावं लागणार आहे आणि ज्याला त्याला ज्याचा त्याचा भाग द्यावा लागणार. शरीर सोडलं की शरीर सोडल्याबरोबर तेज तत्व निघून जात असतं. त्याच्यानंतर शरीर सोडलं काही कालावधीनंतर जेव्हा शरीराला जाळलं जातंय त्यावेळेस शरीराला जाळत असताना पृथ्वी तत्व पृथ्वीमध्ये विलीन होतं, म्हणजे शरीराची राख होते आणि शरीराची राख झाल्यानंतर पृथ्वी तत्व पृथ्वीमध्ये विलीन होते. त्याच्यानंतर शरीर सोडल्यानंतर शरीर नाहीच होतं, म्हणजे आकाश तत्व आकाशामध्ये विलीन होते. त्याच्यानंतर जल तत्व हे समाप्त होऊन जातंय, म्हणजे जलामध्ये विलीन होते. पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणजे पंचमहाभूत हे ज्याच्या त्याच्या पंचमहाभूतांमध्ये स्थित होत आहे. याचा अर्थ शरीर सुद्धा आपलं नाही, तरी सुद्धा मनुष्य अहंकार करतो की शरीर माझं आहे, पत्नी माझी आहे, पती माझे आहेत, मुलं माझे आहेत, नातेवाईक माझे आहे, घर माझं आहे. या अहंकारामध्ये मनुष्य जगत असतो. पण एक विचार करा, आज आपण ज्या शेताला आणि ज्या घरांना माझं म्हणतोय, काही वर्षापूर्वी आपले आई वडील म्हणत होते हे घर माझं आहे. त्याच्या काही वर्षापूर्वी आपले आजी आजोबा म्हणत होते हे घर माझं आहे, ही शेत माझं आहे. काही वर्षानंतर आपले मुलं म्हणतील हे घर आणि हे शेत माझं. त्याच्या काही वर्षानंतर आपले नातवंड म्हणतील हे घर ही जमीन माझी आहे. त्याच्या काही वर्षानंतर आपले पंतू आपला फोटो लागल्यानंतर आपल्या फोटोला हार चढवल्यानंतर आपले पंतू म्हणतील हे घर ही शेती. म्हणजे आपलं काहीच नाही. शरीर सुद्धा आपलं नाही, शरीर सुद्धा आपलं नाही. आपण म्हणतो ना माझे डोळे माझे हात, शरीर सुद्धा आपलं नाही. कशा पद्धतीने? लक्षपूर्वक ऐका. कुणाला वाटतंय की माझे केस पांढरे व्हावे? ज्याला वाटत असेल त्याने बोट वर करा बरं. वाटतंय कुणाला? जरी पांढरे झाले तरी आम्ही डाय करतो. अभी तो मैं जवान हूं. प्रत्येकाला वाटतंय माझे केस पांढरे व्हायला, तरीही पांढरे होतात. कुणाला वाटतंय माझे दात पडावेत? कुणालाही वाटत नाही दात पडावे, परंतु एक विशिष्ट वय झालं की दात कायमचे राजीनामा देऊन निघून जातात. कुणाला वाटतंय की माझ्या पायाची ताकद कमी व्हावी, माझे गुडघे दुखावे, तरीही गुडघे दुखतायत. काही वर्षानंतर मानेचा खिळा ढिला होतोय, मान सुद्धा हलायला लागते, नको नको म्हणते.
वाटतंय की माझ्या डोळ्याला चष्मा लागावा, तरी देखील चष्मा लागतोय. मग या क्रिया घडायला नको असं प्रत्येकाला वाटतंय, तरीही घडतायत. याचं कारण काय आहे? हा देह प्रकृतीच्या अधीन आहे. हा देह प्रकृतीच्या अधीन आहे. आपली इच्छा नसली तरी सुद्धा बालवय निघून जाते, कौमारी अवस्था येते. कौमारी अवस्था निघून जाते, तारुण्य अवस्था येते. तारुण्य अवस्था निघून जाते, त्याच्यानंतर वृद्धाप काळ येतोय जवळ. प्रत्येकाला वाटतंय की मला वृद्धावस्था यायला नको, शरीरामध्ये बदल व्हायला नको, तरीही बदल होत आहे. शरीराची त्वचा ढिली होते, चष्मा लागतोय, दात पडतायत, केस पांढरे होत आहेत. या क्रिया आपल्या इच्छेच्या विरोधात होत आहे, कारण शरीर प्रकृतीच्या अधीन आहे, म्हणून शरीरामध्ये बदल होत आहेत. शरीर जर आपलं असलं असतं तर शरीराने आपल्या मनाप्रमाणे वागायला पाहिजे होतं, पण शरीर आपल्या मनाप्रमाणे वागतंय का? मग शरीर आपल्या मनासारखं वागत नाही, कारण शरीर आपलं नाही, शरीर प्रकृतीच्या अधीन आहे. आणि जेव्हा वृद्धाप काळ येतोय, मनुष्याच्या देहातून आत्मा निघून जातोय, त्यावेळेस काय घडतंय? भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि यन्यानि संयाति नवानि देहि यन्यानि संयाति नवानि देहि यन्यानि संयाति नवानि देहि. हे शरीर कसं आहे? वासांसी जीर्णानि यथा विहाय म्हणतात, जसा नवीन वस्त्र काही काल परिधान केल्यानंतर ते वस्त्र जीर्ण होतं, तथा शरीराणि विहाय जीर्णान, तशा पद्धतीने हा देह सुद्धा काही दिवसानंतर जीर्ण होत असतो. वृद्धाप काळ म्हणजे शरीराची जीर्ण अवस्था येते. तथा शरीराणि विहाय जीर्णान यन्यानि संयाति नवानि देहि. आणि जेव्हा देह सोडल्यानंतर आत्मा निघून जातो, त्यावेळेस त्या आत्म्याला नवीन शरीर प्राप्त होत असते. यन्यानि संयाति नवानि देहि. तेव्हा त्याला नवीन, जसा मनुष्य एक वस्त्र टाकल्यानंतर नवीन दुसरं वस्त्र परिधान करतो, तशाच पद्धतीने मनुष्याला दुसरा देह प्राप्त होत असतो. म्हणून देह सोडत असताना मनुष्याला जो शोक होतोय, मनुष्य जो दुखी होतोय, त्या मनुष्याने याचं ज्ञान ठेवलं पाहिजे की दुःख वाटू द्यायचं नाही. हे प्रवचन रूपी सेवा ज्या असतात, कथा कीर्तन जे असतात, ते आम्हाला ज्ञान देत आहेत की कधीतरी मृत्यू येणार आहे ना, मग मनुष्याने विवेकवान बनायचं. आणि विवेकवान बनल्यानंतर विवेकी मनुष्य काय करतोय? देहाच्या अंतिम काल येण्याच्या आधी, देह सोडण्याच्या आधीच मृत्यूची तयारी करून बसतो. त्याला मृत्यूची भीती कधीही वाटत नाही. मृत्यूच्या भयातून मुक्त होण्यासाठी कथा कीर्तन आहे, प्रवचन आहे. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेण्यासाठी या क्रिया केल्या जातात. म्हणून हे कथा कीर्तन केले जातात. मनुष्याला खऱ्या सुखाचा उपाय सांगण्यासाठी हे कथा कीर्तन आहे. म्हणून देहा निघून जाईल आणि त्याच्यामुळे मनुष्याला जो शोक होईल, त्याच्यामध्ये मनुष्याने अजिबात अटकायचं नाही. कबीरजी महाराज म्हणताय, प्रत्येकाचा शेवट सगळ्यांचा सारखाच होणार आहे. इस तन धन की कौन बढ़ाए,
एका क्षणामध्ये जसं त्या गवत जाळून त्याची राख करतो तसे आपले केस जळणार आहे. बाल जले जैसे घास की फूली, हाड जले जैसे लकडी की मुली. चुलीमध्ये लाकूड घातल्यानंतर ते लाकूड जसं जळतंय तसं आपला देह जळत असताना आपले हाड जळणार आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या या देहाची स्थिती येण्याच्या आधीच जागा व्हायचं आहे आणि त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं. लोक म्हणायला लागले, महाराज मग सुख या जगामध्ये नाही का हो? सुख या जगामध्ये कुठेच नाही का? त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, नाही, या जगामध्ये सुख इतर पदार्थांपासून मिळणार नाही. तुकोबाराय म्हणतायत, हेरती माई के दुःखची जनिती, नाही आधी अंती अवसान. तुकोबाराय लोकांना म्हणतायत, जर तुम्हाला वाटत असेल ना की सुख तुम्हाला पत्नीपासून मिळेल, अजिबात नाही. सुख तुम्हाला मुलांपासून मिळेल, तसंही नाही. सुख तुम्हाला धन संपत्ती पासून मिळेल, तसंही घडणार नाही. धनवान पुरुष सुद्धा दुःखी आहे. जर सुख पैसे देऊन विकत मिळालं असतं तर श्रीमंत असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये सुख सापडलं असतं. नाही महाराज, सुख तिथेही सापडत नाही. ते सुद्धा झोप येण्यासाठी 2-2 गोळ्या खाऊन झोपताय. कितीही मोठी गाडी असली तरी सुद्धा त्यांनाही मनक्याचा आजार आहे. पण पैशाने सुख कुठेही मिळत नाही. तुकोबाराय म्हणतायत, हेरती माई के दुःखची जनिती. पत्नी, पुत्र, धन, संपत्ती, बंगला याच्यापासून सुख मिळेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं कधीही घडणार नाही. मग काय करायचंय? तुकोबाराय म्हणताय, त्या अविनाशी भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं. अविनाश करी आपुलिया हिसे, लावी मना पिसे गोविंदाचे. आपण काय करायचंय? त्या अविनाशी भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं. आणि त्या भगवान परमात्म्याला आपलंसं कसं करता येईल? तर नामस्मरणाने करता येईल. आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करता येईल, परंतु कशाने करता येईल? नामस्मरणाने सुखी होता येईल. 2 मिनिट आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे। भगवान परमात्म्याचं पिस म्हणजे भगवान परमात्म्याची आवड केव्हा निर्माण होणार आहे, जेव्हा त्या भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण करणार, त्या अविनाशी भगवान परमात्म्याला आपलंसं करणार। आणि अविनाशी भगवान परमात्म्याला आपलंसं केल्यानंतर आपण जर परमार्थ करून जीवन जगलो तर काय होईल? तुकोबराय म्हणतायत, उत्तमची हुरे कीर्ती मागे। जो व्यक्ती चांगला जीवन जगला असेल त्याची कीर्ती मागे चांगली शिल्लक राहते। कीर्ती शिल्लक राहणं फार गरजेचं आहे। आणि जर कीर्ती शिल्लक राहिली नाही, नुसतं कसाही मनुष्य जगला तर आपल्याकडे एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता। जीवन दिव्य असलं पाहिजे, जीवन चांगलं असलं पाहिजे, जीवनामध्ये परमार्थ घडला पाहिजे, जीवनामध्ये दान धर्म घडला पाहिजे, जीवनामध्ये दुसऱ्यांची मदत घडली पाहिजे। कारण आपण मानव आहोत, भगवान परमात्म्याने आपल्याला अवयव चांगले दिलेले आहे दुसऱ्यांची मदत करण्यासाठी। जेव्हा चांगलं जीवन मनुष्य जगेल त्यावेळेस मरणोपरांत काय होतंय? तुकोबराय म्हणताय, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची हुरे कीर्ती मागे। त्याची उत्तम कीर्ती शिल्लक राहते। कीर्ती सुद्धा दोन प्रकारची आहे, एक उत्तम कीर्ती आणि एक वाईट कीर्ती। एक व्यक्ती वारला, सगळं गाव रडत होतं, सगळेच्या सगळे रडत होते। बाहेरच्या गावचे लोक आले, म्हटले काय चांगला माणूस होता, सगळे गावकरी रडतायत।
एकाला विचारलं का हो असं सगळे रडताय, असं या माणसाने काय केलं? म्हटले त्याचं कारण आहे, सगळेजण रडतायत याचं कारण आहे हा व्यक्ती चांगला नव्हता, सगळ्यांचे पैसे बुडवून मेला म्हणून सगळं गाव रडतं. याचा अर्थ कीर्ती शिल्लक राहते, परंतु उत्तम कीर्ती हा शब्द तुकोबरायांनी वापरलेला आहे. कीर्ती राहिली पाहिजे, परंतु कशी उत्तम कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. आणि उत्तम कीर्ती कुणाची राहते? जो उत्तम कार्य जगामध्ये करतो त्याची उत्तम कीर्ती शिल्लक राहते. ज्यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत असे कृष्णाजी साळुंखे. परमार्थ केला, नेहमी विनोदी स्वभावाने दुसऱ्यांना हसवण्याचं कार्य केलं, दान धर्मही केला, अन्नदानही केलं आणि त्यांचे उत्तराधिकारी सुद्धा हे कार्य करत आहे. साळुंखे परिवार सुद्धा हे कार्य करत आहे. हे सांगण्याची गरज नाही, कारण काही दिवसापूर्वी आपल्याच गावाच्या सप्ताहामध्ये जेव्हा कीर्तनासाठी आलोत आम्ही, त्यावेळेस आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे की हा परिवार या ठिकाणी पारमार्थिक आहे. निघून गेलेल्या व्यक्तींचं पुण्यस्मरण आपण करतो. हे पुण्यस्मरण का करतोय? प्रवचनाचे कार्यक्रम असेल, कीर्तनाचे कार्यक्रम असेल, कथेचे कार्यक्रम सुद्धा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केले जातात. 7 दिवसाची कथा सुद्धा ठेवली जातात. का केले जातात हे कार्यक्रम? त्याच्या मागे कारण काय आहे? तर म्हणतात एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर ती व्यक्ती अजून काही कालावधीसाठी आपल्यामध्ये राहिली पाहिजे असं घरच्यांना वाटतं. परंतु ज्याचा कालावधी आला, ज्याची काळ आली, ज्याची वेळ संपलेली आहे, त्या व्यक्तीला या ठिकाणी राहता येत नाही. तो व्यक्ती निघून जातोय. घरच्यांना वाटतंय नाही अजून काही कालावधीसाठी ती व्यक्ती आपल्यामध्ये राहायला पाहिजे होती. हा वाटून द्या. म्हणून जेव्हा त्या व्यक्तीची सेवा घडावी असं वाटतंय प्रत्येकाला, त्यावेळेस आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये एक व्यवस्था केलेली आहे. व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीची सेवा करता येते. लक्षपूर्वक ऐका, गरुड पुराणामध्ये आलेला आहे. एखादी व्यक्ती जर आपल्यामधून निघून गेली तर ती व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीची सेवा आपल्याला करता येते. कशा पद्धतीने? त्या व्यक्तीच्या निमित्ताने जर दान धर्म केला, तर व्यक्तीने जर पाप कर्म केलेलं असेल आणि मृत्यूपर्यंत त्या व्यक्तीला जर नरकाची प्राप्ती झालेली असेल, तर गरुड पुराण सांगतंय की नरकामध्ये गेल्यानंतर 28 प्रकारचे नरक आहेत आणि अनेक प्रकारच्या यमाच्या यातना जीवात्म्याला सहन कराव्या लागतात. जर त्या व्यक्तीचे मुलं वारलेल्या व्यक्तीच्या नावाने जर दान धर्म करत असतील, चपलांचं जर दान केलं, मेलेल्या व्यक्तीच्या नावाने जर चपलाचं दान केलं, तर व्यक्तीने पाप कर्म केल्यानंतर नरकामध्ये त्याला जेव्हा विस्तवामध्ये चालवलं जातं त्यावेळेस त्याला आपोआप पादत्राण त्या ठिकाणी प्राप्त होतात आणि तो व्यक्ती विस्तवावर चालत असताना त्याला चटके लागत नाही. गरुड पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. मेलेल्या व्यक्तीच्या नावाने छत्र म्हणजे छत्री जर दान केली, तर वरती जेव्हा खूप उष्णता त्या व्यक्तीला प्राप्त होते आणि त्या उष्णतेने जेव्हा त्याचं शरीर जळायला लागतं, त्यावेळेस त्याला आपोआप त्या ठिकाणी छत्र प्राप्त होतं आणि त्याला कोणत्याही उष्णतेचा त्रास सहन करावा लागत नाही. जर त्या व्यक्तीच्या कुळामध्ये असलेल्या व्यक्तीने मेलेल्या व्यक्तीच्या नावाने छत्र दान केलं तर. पाप कर्म केल्यानंतर व्यक्ती जेव्हा नरकामध्ये जातोय, नरकामध्ये गेल्यानंतर त्याला अनंत यातना सहन कराव्या लागतात आणि जेव्हा त्याला विना अन्न पाण्याचं ठेवलं जातं, अशा वेळेस जर त्याच्या मुलांनी, त्याच्या मुलींनी, त्याच्या कुळातल्या लोकांनी त्या व्यक्तीच्या निमित्ताने जर अशाच पद्धतीने जसं साळुंखे परिवार अन्नदान करतायत तशा पद्धतीने अन्नदान केलं तर व्यक्तीला त्या ठिकाणी अन्न प्राप्त होत असते. यातना शरीर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तो यातना शरीरातून मुक्त होतो. मेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने जर गौदान केलं, ऐकताय ना,
मृत व्यक्तीच्या नावाने जर गौदान केलं तर गरुड पुराण सांगतंय की वरती गेल्यानंतर एक वैतरणी नावाची नदी आहे आणि त्या वैतरणी नावाच्या नदीमधून यातना शरीर प्राप्त झाल्यानंतर जीवात्म्याला जेव्हा एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जावं लागतंय त्यावेळेस त्याला अनंत यातना सहन कराव्या लागतात. त्या नदीमध्ये तो बुडतो, त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जातं, त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. अशा वेळेस जर खाली त्या व्यक्तीच्या नावाने गौदान जर केलं तर वरती आपोआप नरकामध्ये त्याला त्या ठिकाणी गाय दिसते आणि त्या गायीचं शेपूट धरल्यानंतर तो जीवात्मा त्या वैतरणी नदीतून पार जातो, सहज ती नदी पार करतो. म्हणजे त्या व्यक्तीला वारल्यानंतर सुद्धा आपल्याला जर चांगली गती प्राप्त करून द्यायची असेल, कुणाचा अपघाती मृत्यू झालेला असेल, कुणाचा अकाली तारुण्य अवस्थेमध्ये मृत्यू झालेला असेल, कुणाचा नको त्या प्रकाराने मृत्यू झालेला असेल, बुडून मृत्यू झालेला असेल, फाशी घेऊन मृत्यू झालेला असेल आणि मृत्यूच्या आधी त्याच्या जर काही इच्छा शिल्लक राहिलेल्या असतील, अशा वेळेस जर गरुड पुराणाची कथा केली, श्रीमद भागवताची कथा केली तर मृत्यू प्राप्त झाल्यानंतर एखादा व्यक्तीचा आत्मा भटकत जरी असेल, श्रीमद भागवत सांगते की श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे धुंदुकारीचा आत्मा भटकत होता आणि अशा वेळेस जेव्हा गोकर्णजींनी श्रीमद भागवताची कथा केली त्यावेळेस भटकणारा आत्म्याने कथा श्रवण केली आणि त्याचा सुद्धा उद्धार झालेला. मेल्यानंतर आपले मुलं माझ्या निमित्ताने कथा करत आहे हे माहीत जरी पडलं तरी पितर आनंदाने नाचायला लागतात आणि इथे येऊन सूक्ष्मरूप धारण करून मुलांच्या कानामध्ये येऊन बसताय आणि कथा कीर्तन प्रवचन श्रवण करताय. म्हणून अशा पद्धतीचे कथा कीर्तनाचे कार्यक्रम आणि प्रवचनाचे कार्यक्रम जर आयोजित केले तर मेलेले लोक सूक्ष्मरूप धारण करून कानामध्ये येऊन बसतात, श्रवण करतात आणि अशा पद्धतीचं ज्ञानदान केल्यानंतर त्यांना चांगली गती प्राप्त होते आणि त्यांचा उद्धार होतो, ते स्वर्ग लोकामध्ये जाऊन पडतात. म्हणून प्रवचनाचे कथा कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. या ठिकाणी साळुंखे परिवाराने सुद्धा या ठिकाणी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. वडिलांची सेवा घडावी, त्यांच्या आत्म्याची चांगली गती व्हावी, त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना पुढचा देह चांगला प्राप्त व्हावा, पितरांचा सगळ्या पितरांचा आशीर्वाद परिवाराला प्राप्त व्हावा, याच्यासाठी त्यांनी कृष्णाजी साळुंखे यांच्या निमित्ताने या ठिकाणी या खरं बघितलं तर कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. परंतु दिवाळीचा पर्वकाल आहे आणि अशा पर्वकालावर गायक आणि वादकांची उपस्थिती या ठिकाणी अशक्य होती. त्याच्यामुळे दादांनी सांगितलं की तुम्ही संगीत प्रवचनाचं कार्यक्रम करा, म्हणून या ठिकाणी संगीत प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन तुम्हा सर्व संत मातापित्यांची सेवा घडली. कारण सप्त्यामध्ये कीर्तनाचीही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झालेला होता आणि या ठिकाणी साळुंखे परिवाराच्या निमित्ताने पुन्हा या ठिकाणी येऊन प्रवचनाचाही या ठिकाणी योग प्राप्त झालेला आहे. मी कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक सर्व साळुंखे परिवाराचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा विलासदादा साळुंखे, रामचंद्र दादा साळुंखे, आप्पाजी साळुंखे आणि त्यांच्या सर्व परिवाराचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. या ठिकाणी आता